हॅलो नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद पाटील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक रिसर्च रिपोर्ट बद्दल माहिती पाहणार आहे, ती म्हणजे हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्ट। मित्रांनो, हिंडनबर्ग ही एक वेबसाईट आहे, त्याचबरोबर या रिसर्च टीम मध्ये जवळपास फक्त 15 लोक आहेत आणि जगभरामध्ये जे काही स्टॉक मार्केटमध्ये किंवा फायनान्शियल सेक्टरमध्ये जे मॅनिप्युलेशन होतं त्याचा एक रिपोर्ट या ठिकाणी आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून हे पब्लिश करत असतात। त्याचबरोबर गेल्या वर्षी 2023 मध्ये त्यांनी एक रिपोर्ट दिला होता, ज्यामध्ये अदानी ग्रुप बद्दल तो रिपोर्ट होता। अदानी ग्रुप या ठिकाणी बर्मुडा आणि मॉरिशिया या 2023 मध्ये अदानी ग्रुप बद्दल एक रिपोर्ट दिला होता आणि तो म्हणजे बर्मुडा आणि मॉरिशिया या ठिकाणी स्थित दोन ग्रुपच्या माध्यमातून अदानी ग्रुप या ठिकाणी इंडियन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत होतं आणि या ठिकाणी पंपिंग आणि डम्पिंगच्या माध्यमातून या ठिकाणी काही स्टॉक असे पंप केले जायचे, जेणेकरून जे काही रिटेल्स आणि सामान्य गुंतवणूकदार आहेत त्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करतील, त्याच्याबद्दल या ठिकाणी एक चांगल्या न्यूज या ठिकाणी मार्केटमध्ये क्रिएट करायच्या आणि ज्या वेळेला सामान्य लोक त्यामध्ये गुंतवणूक करतील त्यावेळेला या ठिकाणी हे अचानक त्यातील इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायचे आणि याचा फटका सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात बसत होता। तर असा एक रिपोर्ट हिंडनबर्ग यांनी 2023 मध्ये दिला। त्यानंतर अदानी ग्रुपचे जे काही शेअर्स होते त्याचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गिरावट झालेले तुम्ही पाहू शकता। त्यानंतर त्यावेळेला जे अदानी ग्रुपचे स्टॉक ज्या प्राइसला होते त्या प्राइसला अजूनही आलेले दिसत नाहीयेत। त्याचबरोबर अशा पद्धतीचे जे आरोप केले होते त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी सेबीला याच्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी सांगितलं होतं, परंतु सेबीचे मुख्य संचालक म्हणजे चेअरपर्सन माधवी बुच या होत्या आणि या ठिकाणी स्वतः त्यांची इन्व्हेस्टमेंट या अदानी ग्रुपच्या या माध्यमातून या दोन कंपन्या ज्या मॉरिशिया आणि बर्मुडामध्ये आहेत या दोन कंपन्यांच्या मध्ये स्वतः त्यांची गुंतवणूक होती। जवळपास $8 लाख या ठिकाणी त्यांची इन्व्हेस्टमेंट होती आणि या ठिकाणी त्यांची स्वतःची इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी याच्यावरती कोणत्याही पद्धतीची कारवाई केली नाही। ज्या वेळेला माधवी बुच यांची सेबीच्या संचालक बॉडीमध्ये ज्या वेळेला नियुक्ती झाली त्यानंतर त्यांना त्यांचे सेबीचे मुख्य संचालक म्हणजे चेअरपर्सन केले जाणार आहे असं कळल्यानंतर त्यांचा जो स्टेक होता तो संपूर्ण या ठिकाणी आपल्या नवऱ्याच्या नावावरती केला आणि या ठिकाणी त्या मुख्य संचालक झाल्यानंतर त्यांना ज्यावेळेला कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून या ठिकाणी त्यांनी तो डिसिजन घेतला होता। त्याचबरोबर काय आहे तर या ठिकाणी आजच्या या काल एक नवीन रिपोर्ट हिंडनबर्ग यांनी या ठिकाणी दिलेला आहे, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांनी त्यांचे स्वतःचे स्टेक या ठिकाणी या दोन ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी स्वतः त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे त्यांची स्वतःची, म्हणून या ठिकाणी या अदानी ग्रुपवरती त्यांनी कारवाई केली नाही। अशा पद्धतीचा एक रिपोर्ट त्यांनी या ठिकाणी काल पब्लिश केला आहे आणि याचा इम्पॅक्ट सोमवारी या ठिकाणी मार्केटवरती कशा पद्धतीनं होतोय हे आपण या ठिकाणी सोमवारच्या सेशन मध्ये पाहू शकता। या ठिकाणी अशा पद्धतीची एक न्यूज होती, या न्यूजचा आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे। तर अशाच पद्धतीच्या स्टॉक मार्केट रिलेटेड इन्फॉर्मेशनसाठी आता चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना। थँक्यू।